चला व्हिडिओ काढूया. चला. हो चला मॅडम पटकन काढून घेऊ. हे बघा आम्ही प्रश्न पण लिहून ठेवला. प्रश्न पण लिहिला कुठे? हा प्रश्न पण लिहिला का? बर. आणि हे काय लिहिले? ते बेरजेचं ते हे पण आम्ही लिहून टाकलं वेळ वाचन म्हणून. आमचे विद्यार्थी पण हेच करतात. कुठं दशांश चिन्ह द्यायचं आणि कशी बेरीज करायची हे कळतच नाही आणि ती पण चूक तुम्हीच केलेली. ओके. तर तुमच्यासोबत आमच्या विद्यार्थ्यांना सांगते की दशांश चिन्ह जर असेल तर त्या संख्येची बेरीज कशी करायची बघा. तर आधी लिहा. आता इथं काही नाही म्हणजे इथं दशांश चिन्ह असतो. दशांश शून्य द्या. त्यानंतर 3.0 0.3 त्यानंतर 0.33 आणि 0.333. ही मांडणी जी आहे ती एकदम बरोबर आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही मांडणी केलात तर उत्तर तुमचं चुकणार आहे. आता हे या संख्येची तुम्हाला मांडणी करून दिलेली आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून कळवणार आहात. भेटूया अशाच एका नवीन कन्सेप्ट सोबत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.